SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सकाळी कामावर निघालेला नाशिककर घरी येईल का नाही याची नाही राहिली शाश्वती। प्रशासन का आहे निद्रावस्थेत? सविस्तर वृत्त असे। एकीकडे नाशिक नगरी ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून आपण सर्व भारतभर आपली ख्याती मिरवत आहे। परंतु याच पावन भूमीत अनेक महापुरुषांनी अनेक प्रकारचे सत्याग्रह देखील केले आहे। परंतु आज या ठिकाणी राहणारा नाशिककर प्रशासनामुळे चक्क ग्रासलेला दिसत आहे। त्याचे एकमेव कारण म्हणजे सकाळी कामावर निघालेला नाशिककर घरी येईल की नाही याची शाश्वती राहिली नसल्याने प्रत्येक नाशिककर हा भीतीच्या छत्रछायेखाली वावरत आहे। बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार असे नाशिक मनपातील प्रत्येक नगरसेवक बोलून दाखवत आहे। प्रभागाचे दौरे असतील, प्रभाग सभा असतील, या प्रत्येक प्रभाग सभेत प्रत्येक नगरसेवक हा अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यात ते धरतही आहे। परंतु नाशिकच्या सामान्य माणसाच्या जीवनातील सकाळ ही कशा प्रकारे उगवेल यात नेहमी संभ्रम असतो। आतापर्यंत नाशिकमध्ये रस्त्यांच्या कामांमुळे व पावसामुळे रस्त्याला खड्डे पडलेत। रस्ता बुजवण्याचे काम प्रशासन अगदी चुटकीसरशी करते, परंतु दुसऱ्या दिवशी या रस्त्यावरील खड्डे जणू नाशिककराची वाट पाहत असता की काय असा प्रश्न आता प्रत्येक नाशिककर विचारत आहे। प्रशासनाने मदतीचा हात म्हणून जी ही व्यक्ती नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्युमुखी पडली आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून काही रक्कम दिली जाते। ही मदत निश्चितच त्या कुटुंबाला हातभार लावते, परंतु ते म्हणतात ना, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, अशीच गत सध्या नाशिकमध्ये निर्माण झाली आहे। एखाद्या आईचा मुलगा, एखाद्या पत्नीचा नवरा, एखाद्या मुलामुलींचा बाप सकाळी कामावर गेल्यावर सायंकाळी घरी परत येईल की नाही याची शाश्वती नाशिककरांना राहिली नसल्याने संपूर्ण नाशिकमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासन निद्रावस्थेतून बाहेर येऊन आता तरी कठोर पावले उचलून रस्त्यांची कामे चुटकीसरशी करून नागरिकांचा जीव जो टांगणीला लागला आहे त्याला वाचविण्यात कितपत यश मिळवणार हे बघणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। SPN न्यूजसाठी SPN न्यूज ब्युरो, नाशिक। धन्यवाद।